महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन। महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्ह्यात सर्वत्र झंझावाती प्रचार सुरू आहे। या निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची पाटणमध्ये जंगी सभा मोठ्या उत्साहात पार पडली। या वेळेला हजारो कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते। सातारा जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला गेलाय, तर या जिल्ह्याने स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठं योगदान दिलंय। त्यामुळे पुरोगामी विचाराचा आणि सैनिकी परंपरेचा असलेला जिल्हा हा कधीच जातीवादी पक्षाला थारा देणार नाही। त्यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे, असा माझा आत्मविश्वास आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी पाटण येथील सभेत व्यक्त केलाय। या सभेला महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सातारचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पाटणचे युवा नेते सत्यजित पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, राष्ट्रवादीचे सचिव राजकुमार पाटील तसेच महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। पाटणच्या भूमीत झालेली ही ऐतिहासिक सभा सातारा जिल्ह्याचे राजकारण बदलून दाखवेल, असा आत्मविश्वास देखील महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला। आजच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता आमदार शशिकांत शिंदे नक्कीच सातारा जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून जातील, असा आत्मविश्वास देखील सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। एका अर्थाने युद्ध आहे। या युद्धाच्या एका बाजूला आहे तो हुकुमशाहीचा पराभव करायचा आहे आणि तो पराभव करत असताना लोकशाहीला विजय मिळवून द्यायचा आहे। ही हुकुमशाही ही अदानी अंबानीची हुकुमशाही आहे। ते 7-8 जण, 10 जण, 22 जण जे कोण आहेत, या देशाची 70% संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हातात सगळं आहे आणि उरलेली सगळी आपण जनता देशातली ही महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतीमालाला भाव नाही, या सगळ्या प्रश्नावर बेरोजगारी आहे, याच्यावर आपण आता जास्तीत जास्त दुःख भोगत आहोत। स्त्रियांच्यावरचे अत्याचार गेल्या 10 वर्षात वाढले, मुस्लिमांच्यावरचे अत्याचार 10 वर्षात वाढले आणि त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यावरचे अत्याचार वाढले, दलितांच्यावरचे अत्याचार वाढले। 10 वर्षामध्येच का वाढले? त्याच्या आधी ते कमी होत चाललेले होते। हा प्रश्न आहे। हे सगळं देशात चाललेलं आहे, हे असंच आणखीन जास्त व्हावं आणि जातीची व्यवस्था जी महात्मा फुलेंनी मोडण्याचा आरंभ केला, बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभ केला, शाहू महाराजांनी केला, ही जातीची उतरंड पुन्हा एकदा इथे यावी असं ते म्हणायला लागलेले आहेत। म्हणजे पुन्हा आपल्याला शिक्षणाची बंदी आहे। दिल्लीतलं बोलतील, मी गल्लीतलं बोलतो। साहेब, आपण उमेदवारी मला दिली, खरं म्हणतात या सर्वांनी माझी शिफारस केली। आम्ही राज्यात बरोबर बोलत होतो, श्रीराज पाटलांनी लढावं म्हणून मी फार आग्रह करत होतो। साहेब बोलले की नाही लढत। शेवटी साहेबांनी सांगितलं शशिकांत लढावं लागेल। मी तर बोललो साहेबांसाठी काय पण, आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रतीती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आहे। ह्या लढाईला मी निमित्त आहे। आपण माझी उमेदवारी जाहीर केली। आम्ही सगळेजण 12 तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता। आपण 15 तारखेला आपण आला, बाबा आणि आपण सगळेजण होता। 15 तारखेला जी रॅली झाली आहे, 2 दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली। पोलिसांनी 4-4 किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांचा उन्हामध्ये, तो पाहिला आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला आणि आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटणच्या ऐतिहासिक या ठिकाणी सभेमध्ये होते। आज सुद्धा स्क्रीन लावली का, तर वातावरण चांगलं झालं। निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये, त्याला मी श्रीनाथ पाटील साहेब, आमचे राष्ट्रवादीचे नेते
आणि माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका जे निभावत आहेत, एक पाटील गेला तरी दुसरा पाटील, त्याचबरोबर सत्यजित पाटणकर, आमचे अध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार, हर्षजी कदम, शिवसेनेचे नेते अश्विनीताई महागडे आज प्रचारासाठी आले. ही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक. सातारा जिल्हा हा देशाचा एक अग्रगण्य जिल्हा आहे. स्वातंत्र्याचा कालखंड जेव्हा होता, गुलामीमध्ये आपण होतो, त्यावेळेला देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या जिल्ह्याच्या लोकांनी प्रचंड त्याग केला, इतिहास निर्माण करून ठेवला, त्याच्यामध्ये सरकारचा भूमिका करावा असेल. अनेक मान्यवर त्यांनी यासाठी ठसा खाल्ल्या, आयुष्याचा वेळेचा काळ झुकून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हा रचवण्याच्यासाठी त्यांनी हुकस्त केली आहे. 47 नंतरच्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा सरकार जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या जिल्ह्याच्या जुन्या सरकारचा एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य सांगितल्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाण साहेबांना भारत रत्न द्या. आनंद तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आणि मला आनंद आहे ही मागणी करणारे आतापर्यंत चव्हाण साहेबांच्या विचाराच्या जवळ आम्ही कधी पाहिले नाही. अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या. सगळे सहकारी मित्र आणि अडचणीला आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यासाठी जे स्वातंत्र्य आमचे सहकारी मित्र विक्रमसिंग पाटणकर,